बॉलिवूडचा दबंग खान सलमान मुंबईतील वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो आहे। अमिताभ बच्चनचा जलसा बंगला, शाहरुख खानचा मन्नत बंगला हे प्रसिद्ध आहे। त्यात सलमान खानसारखा सुपरस्टार बंगला, विला किंवा पेंटहाऊस सोडून अपार्टमेंटमध्ये राहतो आहे। याबाबतचा खुलासा त्याचे वडील सलीम खान यांनी एका मुलाखतीत केला। सलीम खान यांनी सांगितले की सलमानला बंगला घेणे खूप सोपे आहे, मात्र तो आमच्यासोबत वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो। याचे कारण मी आहे। सलमानने कित्येक वेळा मला सांगितले की मी एक बंगला किंवा पेंटहाऊस घेतो, पण इथे मी 1973 मध्ये राहायला आलो आणि इथून मला सोडून जाण्याचे मन नाही। मी कुठे जात नाही, त्यामुळे सलमान पण आमच्यासोबतच राहतो आहे। त्यांनी पुढे सांगितले की आम्ही जर मोठ्या घरात गेलो तर सलमानसाठी खूप छान होईल। तो बिचारा एका अपार्टमेंटमध्ये कसा बसा राहतो आहे। अर्ध्या अपार्टमेंटमध्ये त्याने जिम बनवली आहे, अर्ध्यात त्याचे कपडे, चपला आणि स्वतः तो राहतो आहे। कसेही तो त्यात स्वतःला मॅनेज करतो आहे। सलीम खान यांनी सुरुवातीच्या दिवसात खूप स्ट्रगल केलं आहे, मात्र जंजीर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ते गॅलेक्सीत राहायला आले। त्यांना तिथे चांगले वाटले। ते म्हणाले की खरे सांगू तर तेव्हा वाटले होते की हेच माझे शेवटचे ठिकाण असेल, तेव्हापासून मी इथेच राहतो आहे। इतकेच नाही तर सलीम खान यांनी सलमान खानशी संबंधित अनेक किस्से सांगितले। त्यांनी सांगितले की सलमानला हिट अँड रन प्रकरणी शिक्षा झाली होती, त्यावेळी मी तुरुंगात भेटायला गेलो होतो। तेव्हा आम्हाला पाहून त्याला खूप त्रास झाला होता। सलमानला आयुष्यात याच गोष्टीची खंत वाटते की त्याने आपल्या आईवडिलांना खूप त्रास दिला आहे। मनोरंजन विश्वासोबत देशभरातील महत्त्वपूर्ण बातम्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे अवश्य कळवा। पाहत रहा प्राईम न्यूज मराठी।